आज दावा घातला आणि दाव्यामध्ये कावळा देखील शिवला, कारण कावळ्याला माहिती नसतं हा माणूस मृत आहे की जिवंत आहे. शरद आरगडे यांनी जिवंतपणीच आपल्या 10व्याच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं. शरद आरगडे हे अहिल्यानगरच्या सौंदाळा गावचे सरपंच आहेत. दावा खऱ्या अर्थाने मृत व्यक्तीच्या माध्यमातून आपण त्याचे ऋण व्यक्त करण्याचा दिवस, परंतु त्यामध्ये अंधश्रद्धा आहे की कावळा शिवला पाहिजे. कावळा जर शिवला नाही तर मृत व्यक्तीच्या आत्म्याला शांती लाभणार नाही, मोक्ष मिळणार नाही. ह्या ज्या काही गोष्टी आहेत याच्यातून छोट्या छोट्या अंधश्रद्धेतून मोठ्या अंधश्रद्धा जन्म घेतात. आपण बघतो की कावळा जर शिवला नाही तरी पितृदोष, कावळा शिवला तरी पितृदोष, अशा विविध अंधश्रद्धा समाजामध्ये पडलेल्या आहेत आणि त्या दूर झाल्या पाहिजेत. प्रत्येक गोष्ट आपण ती चिकित्सक वृत्तीने बघितली पाहिजे. याच्यासाठी हा आजचा कार्यक्रम ठेवला. सौंदाळा गावाशेजारच्या भेंडा बुद्रुक इथल्या स्मशानभूमीत 10व्याचा कार्यक्रम पार पडला. यावेळी बहुजन समाजातल्या भीमराव कोथिंबिरे यांच्या हाताने सत्यशोधक पद्धतीनं दशक्रियाविधी पार पडला. सामान्य पद्धतीमध्ये आपल्या डोक्यामध्ये पूर्वीपासून जी काय समजा अंधश्रद्धा घातलेली किंवा एक आत्मा असतो, त्या आत्मा तुमचा तिष्ठतो, मग त्या कावळ्याच्या स्वरूपाने येतो आणि तो खातो आणि नंतर तृप्त होतो, असं काही नाही. शेवटी हे अन्न आहे. अन्न प्रत्येक पक्षासाठी, प्रत्येक व्यक्तीसाठी, प्रत्येक आत्म्यासाठी बनलेलं आहे आणि तो त्याच्यासाठी येतो आणि त्याचं तो उदरभरण करतो. कावळा पिंडाला शिवेल की नाही याविषयी अनेकांच्या मनात संशय होता, कारण जिवंत माणसाच्या 10व्याचा कार्यक्रम पार पडत होता. पण कावळा पिंडाला शिवला आणि अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं. शरद आरगडे यांनी या कार्यक्रमादरम्यान 100 रुपयांच्या बॉन्ड पेपरवर एक प्रतिज्ञापत्र लिहून दिलंय. यात त्यांनी त्यांच्या मृत्यू पश्चात कुंकू पुसणे, बांगड्या फोडणे, मंगळसूत्र तोडणे, सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रमात सहभागी होण्यापासून रोखणे या व इतर विधवा प्रथा पाळण्यासाठी पत्नीवर दबाव आणू नये असं नमूद केलंय. तसं महाराष्ट्रामध्ये संतांच्या आणि समाजसुधारकांच्या भूमीमध्ये बुवाबाजीचं मोठं तण तयार झालं. आजचा कार्यक्रम हा कालसुसंगत पर्याय देण्याचा आहे आणि तो पर्याय केवळ नाही तर समाजाला थोडं धक्कातंत्राने जागा करण्याचा आहे. अरे तुम्ही कुठे चाललात, जरा गदागदा हलवून त्याला जागा करायला, त्याला काळाचं भान द्यायला उपयोगी ठरणारा असा हा जिवंतपणी 10व्याचा कार्यक्रम. या कार्यक्रमात कोणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा उद्देश नाही, पण कर्मकांड समाजासाठी घातक आहे. आई वडिलांची जी काही सेवा करायची आहे ती त्यांच्या जिवंतपणीच करावी असं शरद आरगडे यांचं ठाम मत आहे.